नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येते ती भोगी. भोगीच्या दिवशी सीझनवर येणाऱ्या सर्व भाज्या मिक्स करून तयार केली जाते ती भोगीची भाजी. तर आज आपण खास गावरान पद्धतीने मस्त चमचमीत आणि झणझणीत ही भोगीची भाजी कशी तयार करायची ते पाहूया. भोगीची भाजी तयार करण्यासाठी इथे लोखंडी कढईमध्ये साधारण एक छोटा चमचा भरून मी तेल घातलेला आहे. आता या तेलावर आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे, म्हणून इथे कांदा व्यवस्थित आपल्याला भाजायचा आहे. कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कांदा खूप जास्त काळा करपट न होऊ देता इथे भाजून घ्यायचा आहे. आता कांदा हलकाच भाजून झाला तो मी कढईमध्येच असा बाजूला करून घेतलेला आहे. त्यानंतर एक चमचा भरून इथे खोबऱ्याचा कीस मी घेतलेला आहे. हा खोबऱ्याचा कीस सुद्धा व्यवस्थित भाजायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी करून ठेवलेली आहे. खोबऱ्याचा कीस सुद्धा भाजून झाला, कांद्यासोबत बाजूला करून घेतलेला आहे. त्यानंतर साईडलाच इथे मी एक चमचाभर धणे आणि एक चमचाभर तिळा घातलेले आहेत. धणे आणि तीळ सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत. धणे आणि तीळ भाजून झाल्यानंतर हे सर्व साहित्य एकत्र करायचं आणि अगदी मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आता मी टोमॅटो घालते आहे. तर छान इथे गावरान टोमॅटो मी घेतलेला आहे. लाल टोमॅटो आहे, यामुळे भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर साधारण 8-10 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे. आता व्यवस्थित सर्व साहित्य असं मिसळून घ्यायचं आहे. आणि आता यावर अगदी थोडंसं मी मीठ घालणार आहे. तर साधारण पाव चमचा इथे मी मीठ घातलेला आहे. मिठामुळे कांदा टोमॅटोला पाणी सुटतं आणि सर्व साहित्य व्यवस्थित भाजलं जातं आणि कांदा टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मदत होते. आता सर्वात शेवटी यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे. तर कोथिंबीर अशी वाटणामध्ये वाटून घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. कोथिंबीर अगदी शेवटी घाला, म्हणजे ती जास्त भाजली जाणार नाही आणि काळी करपट होणार नाही. आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. गार झाल्यावर थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला अगदी बारीक मऊ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता सेम तीच कढई मी इथे घेतलेली आहे. लोखंडी कढई आहे. यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यावर यामध्ये पाव चमचा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर एक छोट्या आकाराचा बटाटा थोडासा जाडसर फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे आणि एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बटाटा थोडा वेळ परतून घेतला. त्यानंतर 3 मध्यम आकाराचे, अगदी मध्यम म्हणजे छोट्या आकाराचे इथे मी वांगे घेतलेले आहे. वांग्याच्या थोड्याशा जाडसर फोडी करून घेतलेल्या आहे. वांग बटाटा व्यवस्थित आपल्याला तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण इतरही काही भाज्या घालणार आहोत. तर सर्वात आधी इथे मी भिजवून घेतलेले शेंगदाणे घालते आहे. शेंगदाणे साधारण 20 ते 25 मिनिटं मी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. त्यानंतर 4 ते 5 वालाच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत, त्या घातल्या. एक छोटी वाटी भरून ताजे मटार घातलेले आहे. एक छोटी वाटी भरून ओले हरभरे घातलेले आहे. एक छोटी वाटी भरून इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहे. ओल्या तुरीचे दाणे निवडून घेतलेले आहे. त्यानंतर साधारण 7-8 गाजराचे तुकडे घातलेले आहे आणि 7 ते 8 बोरं घेतलेले आहेत. बोरं घेत असताना ते व्यवस्थित खात्री करून घ्या, म्हणजे किडलेले नसावे. आणि बोरं किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही इथे ते वापरायचे आहेत. बोरं जास्त आंबट असतील तर भाजीला चव सुद्धा जास्त अशी आंबट येऊ शकते. सीझनवर येणाऱ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहे. तर आता यामध्ये थोडंसं मी मीठ सुद्धा घातलेलं आहे. मिठामुळे भाज्यांना चव छान येते. थोडा वेळ तेलावर अशा भाज्या परतून घेतल्यामुळे भाजी मस्त अशी स्वादिष्ट तयार होते. आता यामध्ये अगदी उकळतं कळकळीत असं अर्धा ग्लास पाणी मी ते घालते आहे आणि या भाज्या थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. या भाज्यांना साधारण 1-2 उकळी आल्यानंतर आपण इथे गॅस बंद करणार आहोत. या भाज्या पूर्ण शिजल्यावर या कढईमधून मी त्या काढून घेणार आहे, कारण कढई जी आहे ती लोखंडाची आहे. तर भाज्या यामध्ये जास्त वेळ ठेवल्या तर काळ्या पडू शकतात. आता या भाजीला मस्त इथे उकळी आलेली आहे. भाज्या सुद्धा खूप छान इथे शिजलेल्या आहेत आणि आता या एका वेगळ्या भांड्यांमध्ये मी काढून घेणार आहे. आता इथे आपल्याला भाजी तयार करायची आहे. त्यासाठी कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घालते आहे. या भाजीसाठी थोडं तेल जास्त घालायचं, म्हणजे भाजी मस्त तरीदार तयार होते. तेल गरम झालं. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. भाजून घेतलेल्या सर्व साहित्याचं थोडं थोडं पाणी घालून इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. छान बारीक मऊ असं वाटण तयार झालं. आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला घातलेला आहे.
त्यानंतर 2 चमचे, छोटे 2 चमचे भरून इथे तिखट घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण भाज्या तेलावर परतून घेतल्या तेव्हा सुद्धा मीठ घातलेलं होतं आणि वाटणाचं साहित्य भाजून घेतलं तेव्हा सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं. त्यामुळे मीठ आता इथे थोडंसं मी बेताने घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि छोटी अर्धी वाटी भरून बारीक चिरलेली मेथी घालते आहे. मेथीमुळे भाजीला चव खूप छान येते. या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या पालेभाज्या सुद्धा ॲड करू शकता. आता हा मसाला इथे बनवून तयार झालेला आहे. छान तेल सुटं झालेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला बनवून तयार झाला. आता या स्टेजला यामध्ये या शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहे. भाज्या थोडा वेळ तेलावर परतून अशा शिजवून घेतल्या म्हणजे भाजी झटपट बनवून तयार होते. शिवाय भाजीला चव सुद्धा खूप छान येते. तर तुमच्याकडे सीझनवर ज्या कोणत्या भाज्या असतील त्या तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता. तर आता यामध्ये सर्व भाज्या, सर्व साहित्य घालून झालेलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर छान उकळतं गरम पाणी मी इथे घातलेलं आहे. भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे. भाजी सुरुवातीला जरी ही पातळ वाटत असली तरी पूर्ण शिजल्यावर, गार झाल्यावर ती छान अशी घट्ट आणि दाटसर तयार होते. आता मला पाणी कमी वाटत होतं म्हणून अजून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. शक्यतो भाजीसाठी गरम पाणीच घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरी खूप छान येते, चवसुद्धा खूप छान येते. आता इथे अगदी मंद आचेवर भाजीला 4 ते 5 मिनिटं मी उकळी काढून घेतलेली आहे. भाजी मस्त अशी तरीदार बनून तयार झाली. सर्वात शेवटी भाजीवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि मस्त अशी ही गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत ही भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजी तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करा. अप्रतिम लागते. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा. ऑलवर क्लिक करा.